भावकीच्या वादातून नेवासा तालुक्यातील सोनईजवळील कांगोणी रोड वडघुले वस्ती येथे एका तरुणाची डोक्यात कोयता खोरे लोखंडी पाईप आणि ठोकळा घालून निर्घृण हत्या झाल्याची घटना काल मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की घटनेतील मयत गणेश दत्तात्रय वडघुले वय वर्ष 36 राहणार वडघुले वस्ती कांगोणी रोड सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर हे आपल्या भावकीतील आरोपी चुलते आणि इतर आरोपी एकमेकांच्या घराजवळ राहायला असून मयत हे जुन्या घरी आल्याचा राग आरोपी यांना आला आणि त्यांच्यात या गोष्टीवरून वाद झाला। त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। मयत गणेश वडघुले यांना चुलते चुलत भाऊजाई अशा एकूण 4 आरोपी यांनी कोयता खोरे पाईपने मारहाण केली। लाकडी ठोकळा गणेश वडघुले यांच्या डोक्यात घालून त्यांची निर्घृण हत्या केली। घटनेनंतर मयत गणेश वडघुले यांच्या आई हिराबाई दत्तात्रय वडघुले वय वर्ष 60 राहणार वडघुले वस्ती कांगोणी रोड सोनई यांच्या फिर्यादीवरून निर्घृण हत्या करणारे आरोपी विठ्ठल रंगनाथ वडघुले, भगवान विठ्ठल वडघुले, संभाजी विठ्ठल वडघुले, गौरी भगवान वडघुले यांच्या विरोधात सोनई पोलीस स्टेशन येथे कलम 33/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 118(1), 115(2), 35 हत्या करणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय अधिकारी शेवगाव विभाग सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी विजय एसमाळी, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर सूरज पांडुरंग मेढे यांनी भेट दिली। घटनेची माहिती घेऊन पुढील तपास प्रक्रिया सुरू केली आहे। गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले असून या घटनेनंतर मृतदेह प्राथमिक उपचारासाठी सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला होता। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून पुढे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत असून एका किरकोळ वादातून हत्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि खळबळ उडाली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सनी जगताप सह रोहित गवळी सोनई। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर MD मेडिसिन DNB नेफ्रोलॉजी ESE नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड कोकमठाण कोपरगाव नंबर